पहा IBC न्यूजवर अनुसूचित जाती उपवर्गीकरण भाग 1। जय भारत, जय संविधान, जय भीम। IB7 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी संपादक उत्तम वानखडे। विषय आज जो महाराष्ट्रामध्ये एकदम ज्वलंत विषय आहे, अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण। या संदर्भामध्ये गेल्या काही महिन्यापासून, नवे वर्षापासून यात संघर्ष सुरू आहे। मागासवर्गीय प्रवर्गामध्ये, अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये 59 जाती आहेत। 59 जातीपैकी सर्वात मोठी लोकसंख्या मानला जाणारा जो आहे तो बौद्ध महार हा समाज, आणि 2 नंबरला आहे मातंग, 3 नंबरला आहे चर्मकार, आणि नंतर छोटे छोटे प्रवर्ग समाज यामध्ये आहेत। असे 59 जाती, आणि या 59 जातीला महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण एका प्रवर्गासाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गात टाकले आणि त्यांना सामूहिक सार्वजनिक असं आरक्षण 13% महाराष्ट्रामध्ये आहे। आता 59 जातीला, अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील 59 जातीला 13% आरक्षण आहे, आणि त्यामध्ये एक समाज मागतो आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या। आमचं आरक्षण जे आहे, आमचा भाग जो आहे, आमचा वाटा जो आहे, हा स्पेशल बौद्ध आंबेडकरी समाजाने खाल्ला असा डायरेक्ट आरोप इथला अमित गोरखे नावाचा आमदार भाजपचा मातंग समाजाचा करतो आहे। त्याच्यानंतर भंडाराचा एक आमदार आहे, यांना अगोदर आंबेडकरी समाजावर अशा प्रकारची आग ओकली होती की आंबेडकरी समाजानं आमचं आरक्षण खाल्लं। मग हे दोघं जण, हे ते काही 2-4 जण या मातंग समाजाचे निवडून गेले, हे हिंदू समाजातून निवडून गेले का, ओपन प्रवर्गातून निवडून गेले का? यांनी अनुसूचित जातीचंच आरक्षण घेतलं म्हणून हे निवडून गेले, आणि हे आंबेडकरी समाजावर अशी चिखलफेक करत आहेत। आणि आता या लढ्यामध्ये यांचा उत्स्फूर्त सहभागच नव्हे तर हे मातंग समाजाला भडकून देत आहेत। आंबेडकरी समाजाच्या विरोधामध्ये अमित गोरखे हे सुद्धा आहेत। त्याच्यानंतर आणखी काही आहेत, त्यामध्ये कसबे आहेत, आणखी काही 2-4 जण आहेत। त्यांनी आपण टोटल मातंग समाजाला यामध्ये धारेवर धरू शकत नाही। मातंग समाजातील अजून काही चांगला समाज आहे, तो आंबेडकरी समाजात आणि विशेष म्हणजे SC प्रवर्गामध्ये राहण्यासाठी तयार आहे। मात्र आता हे जे सुरू आहे, या संदर्भात आपण आता चर्चासत्र सुरू करणार आहोत, आणि या चर्चासत्रामध्ये आहेत भारतीय बौद्ध महासभाचे काही पदाधिकारी, आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। आमच्यासोबत आहे शेगोकार सर। तर मला हे सांगा की हा जो अनुसूचित जातीचा उपवर्गीकरणाचा विषय आहे, याला तुम्ही कशा प्रकारे पाहता? हे जे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण सुरू आहे, हे उपवर्गीकरण जे चालू आहे त्यासाठी मला वाटतं हे चुकीचं आहे। कारण कोणत्याही एका जातीचं उपवर्गीकरण एखाद्या घटकाला किती वाटा द्यावा हे आपण करू शकत नाही, आणि जर हे असं ठरवलं तर यासाठी राजकीय दबाव आणि मताचं गणित ठरेल, आणि त्यामुळे आपण यासाठी हे वर्गीकरण जर करत असाल तर ते साफ चुकीचं आहे। त्यामुळे मूळ संविधानाचा जो उद्देश आहे त्याला सुद्धा धक्का लागेल, कारण मूळ संविधानाचा उद्देश आहे की संपूर्ण जो SCचं जे जो घटक आहे, ते जाती आहे, या सर्व जातीला न्याय मिळाला पाहिजे। परंतु लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा SCच्याच लोकांनी जे स्पेशल बौद्धांमध्ये येतात त्यांनीच आमचं आरक्षण घेतलेलं आहे। हे जर असं असलं तर राजकीय क्षेत्रामध्ये जे चर्मकार, मतदारी, हे जे लोक आहेत, हे तर या लोकांना सुद्धा राजकीय वाटा भेटलेला आहे, ते सुद्धा आमदार खासदार निवडून आलेले आहेत। मग हे त्यांना जे मिळालेलं राजकारण आहे ते उपवर्गीकरणाच्या पूर्वीच आहे। मग जर उपवर्गीकरणाचं पूर्वीचं असेल तर मग SCनेच त्याचा वाटा कसा घेतला हे सिद्ध होत नाही, आणि त्यामुळे मी या गोष्टीला विरोध करतो। आणि हे जे वर्गीकरण चाललं आहे याच्यामुळे राजकीय हेतू आणि मताचं गणित ठरवण्यासाठी हा उपवर्गीकरण सुरू आहे असं मला वाटतं। संविधानाचा जो काही मूळ ढाचा आहे याला धक्का लागू शकतो, कारण मुख्यतः उपवर्गीकरणातून जर हे सगळे मुद्दे समोर आले, आरक्षण उपवर्गीकरणामधून आरक्षणाचं विभागीकरण जर झालं तर हा काही साधा विषय नाही। हा मूळ विषय जर आपण विचार केला तर मूळ आरक्षण म्हणजे या ठिकाणी आरक्षण संपवणं, मूळ उद्देश म्हणजे आरक्षण संपवणं हा याच्या मागचा हेतू आहे। मात्र हे आमच्या भोळ्या समाजाला जे काही उपवर्गीकरण मागणी करतात या लोकांना समजत नाही, आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा घाला घातला जाणार आहे हा ॲट्रॉसिटी।
अर्थातच आरक्षण ऍट्रॉसिटी संपली म्हणजे तुमचं संविधान संपवण्यास सुरुवात झाली आणि याला कारणीभूत राहील हा आजचा उपवर्गीकरण मागणारा समाज. आमच्यासोबत या तालुका अध्यक्ष आहेत भारतीय बौद्ध महासंघ. आपल्याला काय वाटते उपवर्गीकरणासंदर्भात काय मत आहे? मुळात उपवर्गीकरण हा जो विषय आहे हा फार गहन विषय आहे. आज आपण बघतो आहोत की महाराष्ट्र गव्हर्नमेंट या उपवर्गीकरणाला जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने या मातंग समाज हा एकटा या ठिकाणी या उपवर्गीकरणाला वाव देत आहे. या माध्यमातून या ठिकाणी हे जे मागासवर्गीय प्रवर्ग जो आहे याच्यामध्ये वाद लावण्याचा या शासनाने या ठिकाणी हा फार मोठा कट केलेला आहे, याच्यातून असं दिसत आहे. आणि या अगोदर आपण जर बघितलं तर शासनानं अ ब गट या वर्गीकरणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून एक निर्णय घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न असा आहे की मागासवर्गीयाची जे मुलं आहेत त्यांनी ओपन कॅटेगरीमध्ये कोणत्याही प्रकारे शासकीय नोकरीमध्ये अर्ज भरू नये, हा त्यांचा खूप मोठा या ठिकाणी षडयंत्र होते. परंतु या ठिकाणी आज आंबेडकरी समाज हा जो आहे हा जागृत असल्या कारणानं त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला आणि आज त्या ठिकाणी ते प्रकरण जे आहे ते थांबलेलं आहे. परंतु या ठिकाणी आज आपण जर विचार जर केला तर खऱ्या अर्थानं 59 जाती यामध्ये जर आहेत, परंतु या ठिकाणी एकटा मातंग समाज हे प्रकरण उचलून घेत आहे. त्याला कारण असं आहे की इथली जे प्रस्थापित जे काही मनुवादी पक्ष आहेत त्यांनी यांना या ठिकाणी भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना पुढं करून आपला काहीतरी या ठिकाणी जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा या ठिकाणी त्यांचा हा प्रयत्न आहे. तर या ठिकाणी आपण जेवढ्याही मागासवर्गीय जाती असतील 59 जाती या सर्व जातींना आज सावध होण्याची फार अत्यंत गरज आहे. नाहीतर येणारा जो पुढील काळ आहे जर असं जर का चालू राहिला, आपण आपसात जर का भांडत राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये आपली येणारी जी पिढी आहे आपल्याला माफ करणार नाही. कारण की हे जे षडयंत्र आहे मुळामध्येच या ठिकाणी मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे हे संपूर्णाचं खूप मोठं षडयंत्र आहे. म्हणून या ठिकाणी सर्व जे काही जाती असतील यांनी पुढे येऊन या उपवर्गीकरणाला विरोध केलाच पाहिजे. जर का याला विरोध झाला नाही तर या ठिकाणी जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट एका जातीचे लाळ पुरवण्याचा प्रयत्न करत आहे तर या ठिकाणी कुठंतरी या मूळ उद्देशिकेला छेद जाईल. म्हणून या ठिकाणी आरक्षणासाठी सर्वांनी या विरोध कार्याकरता पुढे यावं असे या ठिकाणी मी भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीनं आवाहन करतो. एकाच जातीचे लाड पुरवू नये हा विषय या ठिकाणी आला आहे. एका जातीचे लाड याच्या अगोदर खूप वर्ष अगोदर पुरवले जात आहेत. बघा, जेव्हा जेव्हा यांनी उपवर्गीकरणाचा विषय आणला आला की आताच काही मातंग समाज टोटल बाबासाहेबाचा, तेव्हा बी बाबासाहेबांचं समर्थन नव्हता. बाबासाहेबांनी एकूण 13 ते 15 हे मातंग परिषदा घेतल्या. कशासाठी की त्यांना बाबासाहेबांनी हे पण म्हटलं होतं जर तुम्हाला आमच्यामध्ये राहायचं नसेल तर तुम्ही बिनधास्त वेगळं राहा, मात्र हिंदुत्ववाद्याच्या दावणीला बांधून घेऊ नका स्वतःला, असे बाबासाहेबांनी म्हटलं होतं. आणि यांनी म्हटलं आहे की एकाच समाजाचे लाड पुरवू नये. एका समाजाचे लाड या शासनानं पुरवलेले आहेत. बार्टीच्या धर्तीवर आरटीची निर्मिती केली. 59 जातीसाठी पहिले बार्टी होतं. आता काय झालं की एका स्पेशल जातीसाठी आरटी तयार केलं. त्याच्यात मातंगा व्यतिरिक्त कोणी अर्ज करू शकत नाही, आर्थिक प्रगती शैक्षणिक प्रगती करू शकत नाही. बार्टीमध्ये 58 जातीच्या लोकांचं बार्टीसाठी 58 जाती आणि आरटीसाठी एकच जात. हे कुठला न्याय आहे शासनाचा? दुसरी गोष्ट की अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळ हे एकट्या मातंग समाजासाठी आणि महात्मा ज्योतिराव फुले आर्थिक विकास मंडळ हे 58 जातीसाठी. हा कुठला न्याय आहे शासनाचा? ठीक आहे, यानंतर आपण आणखी आंबेडकरी समाज काय व्यक्त होते महाराष्ट्रात, काय प्रतिसाद उमटतात, सध्या तो उमटत आहेत. मोर्चे निघत आहे, आंदोलन निघत आहे. रिपब्लिकन सेना आनंदराव आंबेडकरांची याच्यावर चांगली व्यक्त होत आहे. अनेक लोक समोर येत आहेत. मातंग समाजाच्या वतीनं खोटा इतिहास रचला जात आहे. महापुरुषांची बदनामी केल्या जात आहे. काही पोरं आहेत नवीन जे सोशल मीडियावर साधारणत खोटा इतिहास पुरवत आहेत. ठीक आहे, ते सगळं पुढे येईल. मात्र या संदर्भात उपवर्गीकरणासंदर्भात आमच्यासोबत आज आहेत डॉक्टर वाकुळे साहेब.
की आज त्यांना विचारूया आपण, एक शिक्षित आणि प्रगल्भ नेतृत्व आहे. काय म्हणाला डॉक्टर साहेब, आपण आज या उपवर्गीकरणाचा विषय महाराष्ट्रामध्ये चांगला जोर धरत आहे आणि एकाच समाजाची मागणी आहे, काय म्हणा? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी हा आधी सुरुवातीला करतो की खरंच उपवर्गीकरणाची गरज आहे. जर उपवर्गीकरणाची गरज असती तर ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांनी, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जातीय अभ्यास केला तेव्हा त्यांनी आरक्षण का निवडलं, कशासाठी निवडलं? मागील 60 ते 70 वर्षांमध्ये जी काही समाजाची किंवा आरक्षण देऊन झालेली समाजाची जी प्रगती आहे ती प्रगती बघता काही लोकांना ती आवडत नाही का, किंवा ती लोकांना ती डोळ्यात खुपते का, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. यात राजकीय असेल, सामाजिक असेल आणि कोणतं असेल, जे काही याच्यामध्ये मागचं जे काही षडयंत्र असेल, तर याची खरंच गरज आहे का, हे सर्व समाजाने विचारलं पाहिजे स्वतःला की खरंच ही उपवर्गीकरणाची गरज आहे. जर अनुसूचित जातीमध्ये 59 वर्ग येतात, 59 जातींचा समावेश आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या जातींमध्ये सुद्धा भरपूर समाजाचा, भरपूर जातीचा उल्लेख आहे. मग त्यांचं वर्गीकरण का करण्यात येऊ नये, असा सुद्धा मुद्दा पुढे येऊ शकतो. समाजात काम करताना किंवा समाजात आरक्षण मागताना ते कशासाठी मागितलं गेलं, हा मूळ जो गाभा आहे, हा संविधानाचा जो गाभा आहे मूळ आरक्षण देण्याचा, याला छेद दिला जात नाही का? म्हणून मी आरक्षणाच्या या उपवर्गीकरणाच्या विरोधात माझं मत मांडतो आहे की उपवर्गीकरणाची खरंच गरज आहे का? ही सुरुवात तुम्ही जी केली आहे किंवा जी होणारी सुरुवात आहे ही फक्त आणि फक्त तुम्ही संविधानाला संपवण्यासाठी करता आहात की त्या संविधानामध्ये आरक्षणाचा जो मुद्दा टाकलेला आहे तो संपवण्यासाठी करता? कारण की आपण आताच बोलताना बोलला की बार्टीच्या सोबतच आरटी वेगळं केलं गेलं आणि महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ सुद्धा वेगळं केलं गेलं, त्याच्यामध्ये अण्णासाहेब साठे हे महामंडळ वेगळं केलं गेलं. तर ह्या ज्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या केल्या जात आहेत, काय असं वाटत नाही का की एखाद्या वर्गासाठी, एखाद्या सामाजिक वर्गासाठी जो आपण एक निधी जमा करतो, ज्याला आपण आता जनरल भाषेमध्ये आपण दलित निधी म्हटल्या जातं, मग हा दलित निधी प्रत्येक समाजासाठी वेगळा वेगळा येईल का? तो बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, मेहतर समाज असेल किंवा आणखी कोणता ओबीसी मधला समाज असेल, यांच्यासाठी समाजावाईज, जातीवाईज तुम्ही वेगळा करणार का? त्यानुसार तुम्ही त्या समाजाचं भवितव्य ठरवणार का? किंवा त्यांचं जे काही तुम्ही उन्नती करणार आहात, उत्थान करणार आहात, ती या मार्फत करणार का? म्हणून माझं या बाबतीत विरोध आहे, मी माझं एवढं मत मांडतो. कारण की शेवटी या उपवर्गीकरणामध्ये तुम्हाला तुमचा अभ्यास होणं जरुरी आहे आणि मी सर्वांना या मार्फत ही विनंती करेल की सगळ्यांनी आरक्षणाच्या बाबतीत उपवर्गीकरणासहित या दोघांना जोडून भविष्याचा जरूर निर्णय घ्यावा. तुम्ही जेव्हा केव्हा त्या बाजूनी मत मांडता तेव्हा तुम्ही भविष्याला बघून ते मत मांडलं पाहिजे, अशी माझी स्वतःची इच्छा आहे. आपण म्हटलंय की हा जो निधी आहे सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी खूप काही योजना आहेत, शेकडो योजना आहेत. ते सावित्री फुले शिष्यवृत्ती योजना पहिल्या वर्गापासून असेल तर PhD पर्यंतच्या जे काही फेलोशिपच्या योजना आहेत ह्या सर्व सामाजिक न्याय विभागातून मागासवर्गीयांसाठी, अनुसूचित जातीसाठी राबवल्या जातात. त्यामध्ये घरकुल योजना सुद्धा आहे आणि रमाई घरकुल योजना हे 59 जातीसाठी आहे मागासवर्गीयांच्या. आणि आज जो समाज मागणी करतोय उपवर्गीकरणाची त्यांनी रमाई घरकुल योजना घेतलेल्या आहेत. आणि जेव्हा हा मुद्दा उपस्थित झालाय सोशल मीडियावर, लोक हे बाबासाहेब आंबेडकर आणि चळवळ याच्या विरोधात दुसरेच काही इतिहास रचतायत. लोकांनी काही ठिकाणी रमाई घरकुल योजनेचं नाव खोडून टाकलंय घरावरून. या समाजाच्या लोकांनी ज्यांनी ते घरकुल योजना रमाईची घेतली त्यांनी रमाईचं नाव खोडून टाकलेलं आहे. कुठं चाललाय तुमचा इतिहास? काय आहे तुमची मानसिकता? अरे शिक्षण घ्या. या समाजाची प्रगती झाली हे शिक्षणासोबत बाबासाहेबांना दिलेला तो धम्मांतराचा मार्ग यानं प्रगती झाली आहे. तुमच्या मुठीमध्ये, तुमच्या वज्र मुठीमध्ये हिंदुत्व आहे, आम्हाला त्याचं काही घेणं नाही. पण डोक्यात बाबासाहेब ठेवा, शिक्षण ठेवा, शिक्षण घ्या, बराबरी करा. आम्ही तुम्हाला वेगळं मानत नाही, आम्ही तुम्हाला वेगळं म्हणत नाही. शेवटी मातंग आणि महार पूर्वीचा हे भाऊभाऊच आहेत. पण तुम्ही दुरावा याच्यात निर्माण करताय आणि तुम्ही येणाऱ्या भविष्यातील येणाऱ्या पिढ्या या माध्यमातून संपवणार आहात. आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर बौद्धाचा फारसा काही याच्यात नुकसान होणार नाही.
लोकसंख्येच्या बळावर त्यांना त्यांचं आरक्षण मिळणार आहे. मात्र मातंग आणि महार हा दोन समाज जर पाहिले तर सत्तावन्न जातीचं काय होणार आहे, त्यांच्या वाट्यावर कोणतं आरक्षण येणार आहे. तुम्हाला 2% मिळणार आहे, बौद्धांना 6% मिळणार आहे, चर्मकारांना 1.5% मिळणार आहे. 3 जातींनी जर एवढं 9% आरक्षण काढलं तर 3-4% आरक्षण 54 जाती काय करणार आहेत, 55 जाती काय भेटणार आहे त्यांना, त्यांचा विचार करा. शिक्षण घ्या, शिक्षणाने बराबरी करा. आणि आपण सर्वात हेच सांगतोय आम्ही या माध्यमातून की आम्ही तसे पर्सनल आंबेडकरी समाज पर्सनल उपवर्गीकरणाच्या विरोधात नाही, मात्र जिथं जिथं संविधानाच्या विरोधामध्ये निर्णय होतात तिथं तिथं आंबेडकरी समाज विरोध करणार आहे. आणि हा संविधानाच्या विरोधातील निर्णय असल्यामुळे आम्ही उपवर्गीकरणाला विरोध करणारच. धन्यवाद. आपण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त झाला उपवर्गीकरण करणारा. यानंतर बाकीचे प्रवर्ग सुद्धा या सोबत आपण घेणार आहोत. तोपर्यंत आपण पात्र आहे सेवन.